हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल अँड कोकण ट्रिप डे 3 ब्लॉग। आज आमच्या ट्रिपचा तिसरा दिवस होता आणि आम्ही अजूनही समुद्रात मस्त पाण्यामध्ये एन्जॉय केलेला नव्हता। मग ठरवलं आणि सकाळी मस्त तारकर्ली बीचला गेलो, खूप एन्जॉय केला। सकाळचं एकदम शांत वातावरण होतं आणि बीचही पूर्ण रिकामा होता। ते बराच वेळ पाण्यात एन्जॉय केला, वेगवेगळ्या प्रकारचे शंख शिंपले बघितले आणि 1-2 फोटो क्लिक करून आम्ही रूमवर येऊन मस्त तयार झालो। फ्रेश होऊन नाश्ता करून आम्ही आलो दांडी बीचला वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीसाठी। भरती असल्यामुळे समुद्राचं पाणी पूर्ण कडेपर्यंत होतं। किनाऱ्यावरून आम्हाला घेऊन गेले एका बोटमध्ये, पॅरासेलिंगच्या बोटच्या इथे। त्या बोटमधलं पेट्रोल संपलं होतं। पेट्रोल भरून दादांनी आम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन्स दिले आणि आपलं वॉटर स्पोर्ट्सचं इन डिटेल जे पॅकेज असतं तेही थोडक्यात एक्सप्लेन केलं। तुम्ही ऐका। ऐकून घ्या। तुमचं ग्लास, मोबाईल, पर्स, गाडीची चावी, खिशात काय असलं सामान वरती पॅरासेलिंग कॅरी करायचं नाही। सगळं सामान खाली ठेवून जायचं, समजलं ना? तुमचं जो पॅकेज असतं त्याच्यात डीप इन्क्लूड नसतं। डीपचं एक्स्ट्रा चार्ज पर पर्सन 200 चार्ज आहे डीपचं। जो डीपला जाणार त्यालाच फुल हाईट देणार आम्ही। पॅकेजमध्ये कसं असतं, नॉर्मल हाईट, नॉर्मल टाइम, जाणार येणार, आणि जर डीप घेतलं तर फुल हाईट देणार। फुल हाईट देऊन हव्यात थोडा टाइम देणार वरती बघायला, एन्जॉयमेंटसाठी वरती बघायला टाइम देऊन नंतर पाण्यात सोडणार। पाण्यात सोडून पहिलं असणार कमरेपर्यंत पाण्यात घालणार, प्रेस वरती ठेवणार, असं स्लाइडवाला डीप करणार पहिले, तसं लेडीजला करतो। तुम्ही सांगा कसं डीप पाहिजे तसं। असं स्लाइडवाला डीप करून नंतर असं बम्प्स करतो, असं टप्पाटप, नंतर वाजवतो झपक झुपू। तुम्हाला कसं पाहिजे तसं मी सांगा। स्पीड पाहिजे स्पीड, हळू पाहिजे हळू, फक्त कमरेपर्यंत पाहिजे कमरेपर्यंत। तुम्हाला पाण्यात जायचं नाही, ओनली हाईट पाहिजे तर पण 200च लागणार। 200 मध्ये तुम्हाला पाण्यात जावा, हाईट जावा, काय करायचं करा। 200 रुपये चार्ज लागणार। पेमेंट ऑनलाईन पण चालणार, कॅश असलं कॅश पण चालणार, समजलं ना? एकदा नॉर्मल जाऊन आलं नंतर पॅरासेलिंग डीप म्हणलं 700 रुपये होणार, आणि जाताना सांगितलं तर 200 रुपये काम होतं तुमचं, समजलं ना भाऊ? ऐकून घ्या। इकडे मी काय म्हणतो पूर्ण ऐकून घ्या। इकडे दांडी बीच मालवण महाराष्ट्र कोकण भागात आईला पॅकेज रेट आणा। पॅकेज 1200 रुपये प्रमाणे चालले, पर पर्सन 1200 रुपये पॅकेज आहे। फुल ऍक्टिव्हिटी असतात, पॅरासेलिंग विथ वॉटर स्पोर्ट विथ स्कुबा डायव्हिंग, समजलं तुम्हाला मी काय म्हणता? तो तुमचा जो पॅकेज आहे 1200 रुपये रेट आहे पॅकेजमध्ये। नंतर काय रेट वाढतो काय कमी होता नंतर ते सीझनात माहिती असतात, नंतर कळतं। जो पॅकेजचा रेट असता पॅरासेलिंग मध्ये कसं डीप इन्क्लूड नसतं, डीपचं एक्स्ट्रा चार्ज आहे, पर पर्सन 200 चार्ज आहे डीपचं। जो डीपला करणार ते वेगळं, स्कुबा डायव्हिंगचं ते पण डीपचं वेगळं असतं रेट, आणि तुमचं जो पॅकेज असतं ना ते नॉर्मल असणार।
पॅरासेलिंग झाल्यानंतर आम्ही किनाऱ्यावर आलो आणि तिथे जेट स्की, बनाना राईड, बंपर राईड ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करून घेतल्या. आम्हाला पॅरासेलिंगच्या बोटपर्यंत घेऊन जाणं, माघारी रिटर्न आणणं, नंतर परत त्या ॲक्टिव्हिटी केल्यानंतर स्कुबा डायव्हिंगच्या बोटपर्यंत घेऊन जाणं, रिटर्न आणणं, हे सगळं त्या पॅकेजमध्ये इन्क्लूड असतं. हीच ती पोरगी होती काल म्हणून तुम्हाला पाण्यात भिजायचे. तिची आधी इच्छा पूर्ण झालेली आहे, पुरेपूर इच्छा पूर्ण केलेली आहे तिची. बनाना राईडनी पलटी मारल्यावरती बघण्यासारखी रिॲक्शन होती या दोघींची. या 3 ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर आम्ही आलो स्कुबा डायव्हिंगच्या स्पॉटच्या इथे. तिथे आल्यानंतर दादांनी पहिल्या इन्स्ट्रक्शंस दिल्या. देखो इसको बीसीडी कहते हैं, साइडिंग कर बॉयंसी कंट्रोल डिवाइस. बीसीडी मतलब बॉयंसी कंट्रोल डिवाइस. ये आपका बॉयंसी कंट्रोल करता है, पानी के नीचे जाने का, ऊपर आने का. इसमें एक एयर पाइप होता है, ये रेड बटन है, ये एयर भरने का काम करता है. ये देखो, एक बार ऐसी एयर भर गई, ठीक है, तो आप कितना भी नीचे डुबा दो, नीचे आप नहीं जाएंगे. ओके, आप ऊपर ही रहेंगे. ऐसे एयर निकालेंगे ना ऐसा, तभी आप नीचे जा पाओगे. ठीक है. स्कूबा डाइविंग एक नॉन स्विम एक्टिविटी है, तो आपको स्विमिंग करने की कोई जरूरत नहीं होती. सिर्फ सांस लेनी है, सांस छोड़नी है, ब्रीथिंग करना है, ब्रीथ आउट करना है. और ये कंफर्टेबल सिग्नल है. आपको अच्छा लगा, कंफर्टेबल हो तो ये सिग्नल दिखाने का गाइड को. प्रॉब्लम में हो, कुछ प्रॉब्लम हो रहा है तो स्विमिंग नहीं करनी है, शांत रहना और ये सिग्नल दिखाना है. ये प्रॉब्लम सिग्नल है, अप साइन है. ठीक है. आपके साथ कंपल्सरी एक गाइड रहता है, तो डरने की कोई बात नहीं होती. जितना रिलैक्स रहोगे, शांत रहोगे, उनकी आपकी एक्टिविटी अच्छी जाएगी. ओके. तो शांत रहना है, स्विमिंग नहीं करनी है. ओके. मिनिमम वीडियो रहती है, 30 सेकंड्स की वीडियो हो जाए तो एक बार आपका डीप होता है. वो डीप आपको जाना है तो आप बोल सकते हो, नहीं जाना है तो आप ऊपर आ सकते हो. एक बार लेडर पे आने के बाद आपकी एक्टिविटी चालू होती है. आप डर जाते हो, 5 मिनट हो गए, 2 मिनट हो गए, आपकी एक्टिविटी कंप्लीट नहीं हुई, आप डर जाते हो, तो आपको कैंसिल कर सकते हो. आपको उसको नो रिफंड है, नो रिप्लेस है. एक बार बोट पे आ गए तो नो रिफंड, नो रिप्लेस. ओके. और ये आपकी एक्टिविटी हो जाने के बाद आपको कुछ एक्स्ट्रा एक्सप्लोर करना होगा तो आप गाइड को बोल सकते हो. तो एक्स्ट्रा एक्सप्लोर में हमारे चार्जेस होते हैं 500 रुपीज में वीडियो प्लस जीप आता है. ये आपका पैकेज अलग होता है. आपको एक्स्ट्रा करना है तो हम बोल रहे हैं 500 रुपीज चार्जेस है. 500 में आपको 3 मूर्ति है, अपने गॉड है, विष्णु की मूर्ति है, विट्ठल की मूर्ति है, हनुमान जी की मूर्ति है. वो 3 मूर्ति देखने को मिलेंगे. बड़े बड़े कोरल पॉइंट है, बड़े बड़े इतने कोरल्स होते हैं, फ्लावर के शेप के कोरल्स वगैरह होते हैं, स्टोन टाइप. ओके. तो वो देखने को मिलेंगे. और फिशेस होंगे तो फिशेस अवेलेबल रहते हैं डीप में, तो आपको फिशेस देखने को मिलेंगे डीपली. और आपकी कोरल टच वीडियो आएगी. ओके. तो उसका चार्जेस 500 रुपीज है. 1 मिनट की मिनिमम वीडियो रहती है. आपको फ्री वीडियो पैकेज में मिल सकती है. 30 सेकंड्स की फ्री वीडियो आपको होती है. ओके. एक्स्ट्रा करना है तो आपको वीडियो है. और देखो आपको ऑक्सीजन कैसे लेना है. ये जो दिख रहा है रबर, इसको टीथ होल्डर कहते हैं. ये जो अंदर रबर है, देखो इसको बाइट करने हैं और अपने लिप्स पाउट करने हैं. एक बार मैं दिखाता हूँ, फिर आपको करना है. ठीक है. ऐसे करने का, ऐसे ऐसा करना है. ठीक है. आपको जो कोई प्रॉब्लम है वो आप पूछ सकते हो अभी. ठीक है. और आपको स्विमिंग नहीं आती, आपको स्विमिंग करनी है, आप बोर हो रहे हो तो आप स्विमिंग कर सकते हो. हमारे पास लाइफ जैकेट अवेलेबल है. उसका पर पर्सन चार्जेस 100 रुपीज है. आप कम से कम 1 घंटा स्विमिंग कर सकते हो. ठीक है. आपको स्विमिंग नहीं आती तो भी कोई प्रॉब्लम नहीं, सिर्फ लाइफ जैकेट पहनने का है और उधर से छलांग लगाने की है, इधर से भी उतर सकते हो. ठीक है.
आमचा पूर्ण 20 लोकांचा ग्रुप होता आणि सगळ्यांचं स्कुबा कंप्लीट होईपर्यंत खूप टाइम जाणार होता. मग सगळ्यांनी लाईफ जॅकेट घातले आणि स्विमिंगसाठी उड्या मारल्या. पण ते स्विमिंगचे लाईफ जॅकेटचे एक्स्ट्रा 100 रुपये चार्ज असतात, ते तुम्हाला तिथे पे करायला लागतात. स्कुबा डायव्हिंग आम्ही केलं, पण खरं तर आमच्यासोबत तो एक स्कॅमच झाला. ऍक्च्युअल आपण जे पॅकेज घेतो त्या पॅकेजमध्ये फक्त 1 ते 1.5 फूट आपल्याला आतमध्ये डिप करतात आणि वरती घेतात. त्यामध्ये एकही मासा दिसत नाही. तर तुम्हाला प्रॉपर मासे बघायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा 500 रुपये पे करावे लागतात. तर ते तुम्हाला डीप घेऊन जातात आणि तर मासे दिसतात. हे आम्हाला आधी सांगितलेलं नव्हतं, ते आम्हाला तिथे गेल्यावर समजलं. आधी पॅकेज घेताना ह्या गोष्टी काही ते डिस्कस करत नाहीत. भिवू नको, खाली जा आरामात. आरामात, अजिबात हात पाहायला नको. स्कुबा डायव्हिंग झाल्यानंतर आम्ही आलो किनाऱ्यावर. तिथे दुपारचे 3 वाजले होते. ओहोटीमुळे पाणी खूप आतमध्ये गेलं होतं. सिंधुदुर्गच्या शेजारी पदमगड म्हणून एक बेट आहे, त्याच्यावर शंकराचं मंदिर आहे. तिथे चालत जाऊ शकतो, इतकं पाणी आतमध्ये गेलं होतं. तर तिथले लोक आम्हाला सांगत होते की मोस्टली दुपारनंतर पाणी आत गेल्यानंतर तिथं आपण चालत जाऊ शकतो. मंदिराच्या एंट्रीला थोडेसे दगड आहेत मोठमोठे, त्यातून जरा सांभाळून जावा. हे खूप प्राचीन मंदिर आहे आणि जेव्हा 4 महिने पावसाळ्यामुळे सीझन बंद असतो, तेव्हा जेव्हा सीझन चालू होईल त्यावेळी पहिल्यांदा इथे 5 प्रदक्षिणा मारून त्या बोट्स नंतर चालू होतात. मंदिर बघून झाल्यानंतर आम्ही रूमला गेलो, मस्त फ्रेश झालो, थोडासा आराम केला, नाश्ता करून रात्री आम्ही रॉक गार्डनला गेलो सनसेट पाहण्यासाठी. रॉक गार्डन बघून झाल्यावर एका ठिकाणी मस्त जेवण केलं आणि वॉटर स्पोर्ट्समुळे खूप कंटाळा आला होता. त्यामुळे दुसरीकडे कुठे न जाता रूमवर जाऊन मस्त आराम केला आणि आपल्या कोकण ट्रिपचा डे 3 चा ब्लॉग इथेच संपला. कोकण ट्रिपचा लास्ट डेचा ब्लॉग लवकरच आम्ही पोस्ट करणार आहोत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आणि आमची ट्रिप आवडली तर लाईक नक्की करा. थँक्यू. बाय बाय.